नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत दादरच्या डी ठाकूरवाडी मंडळाच्या देवीच्या दर्शनाला. आणि यंदा मंडळाने उभारला आहे थेट कोकणचा देखाव, तोही मुंबईतल्या हृदयात. सुरुवातीला उशीच्या बोगद्यातून प्रवेश करतात, जणू आपण कोकणातल्या हिरवाईतून प्रवेश सुरू केला आहे असं वाटतं. आणि या बोगद्यातून बाहेर पडताच भेटतं रत्नागिरीचं गेट, जणू आपण प्रत्यक्षात कोकणात पाऊल टाकलंय असं वाटतं. आत शिरल्यावर एक एक करून दर्शन घडतं. मार्लेश्वर देवस्थान, गणपतीपुळे, आई भराडी, कुणकेश्वर, प्रत्येक ठिकाणी भक्तिभाव आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायला मिळतो. या सर्व देखावांच्या मध्यभागी विराजमान आहे दादरची देवी, दादरची कुलस्वामिनी. इतका भक्तिभाव आणि उत्साह की दर्शन घेताना अंगावर रोमांचक उभे राहतात. याच सोबत शेजारी दाखवले श्री देव वेतोबा आरवलीचं दर्शन. आणि सोबतच बाजूला उभं केलंय खेडमधील लोटे गावातील ग्रामीण घर. हा देखावा म्हणजे कोकणच्या खऱ्या जीवनाची झलक. आम्ही आतमध्ये शिरताच मन खूप भावून गेलं. घरामध्ये जसं टाळ, ढोलकी, जातं याचं पुरेपूर दृश्य होते. हे जणू देखावा नसून खरोखरच घरच वाटत होतं. मनाला मोहून टाकणारा आणि सर्वात उत्कृष्ट असं देखावा म्हणजे डोलणारी नारळी पोफळीची झाडं, निळं समुद्राचं पाणी आणि वाऱ्यावर हेलकवणारे समुद्र किनारे. खरंच मुंबईत बसून आपण कोकणात पोचलो आहे असं वाटत होतं. आरे वारे समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच पावसमधील स्वामी स्वरूपानंद महाराजांचा मठ आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हा होता डी ठाकूरवाडी मंडळाचा अप्रतिम कोकण दर्शन देखावा आणि देवीचं मंगलमय दर्शन. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका. आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा कसं वाटलं. तर मित्रांनो, भेटूया अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. मग आता वेळ झाली आहे व्हिडिओला एंड करण्याची, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.